नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। महाज्योती मोफत टॅब योजनेसंदर्भात प्रॉपर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये इयत्ता 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी महाज्योती मोफत टॅब योजना सुरू झालेली आहे। तर या योजनेअंतर्गत मागील वर्षी आणि या वर्षीच्या अनुदानांमध्ये फारसा फरक नाही आहे। तर या योजनेअंतर्गत महाज्योती पोर्टलमार्फत सॅमसंग, लेनोव्हो या अंतर्गतचे म्हणजे या कंपन्यांचे टॅब दिले जातात आणि 2 वर्षांपर्यंत मोफत प्रशिक्षण आणि याच्यासाठी 12,000 रुपयांपर्यंत स्कॉलरशिप दिली जाते। साधारणतः हा बदल आहे तो मागच्या वर्षी करण्यात आला। विद्यार्थ्यांना इंटरनेटसाठी दररोज 6 GB इंटरनेट सिम कार्ड दिलं जात होतं, परंतु मागील वर्षापासून सिम कार्डच्या ऐवजी जे विद्यार्थी आहेत त्यांना 2 महिन्यांसाठी 1500 असा 2 वर्षांसाठीचा लाभ 12,000 रुपयांपर्यंत दिला जातो। तर अशी ही योजना नाविन्यपूर्ण योजना लवकरच अगदी निकाल लागायच्या आधी सुरू झालेली आहे। त्यामुळे अनेक विद्यार्थी आहेत जे यावर्षी 10वीच्या परीक्षेमध्ये लक्षात घ्या प्रविष्ट झाले होते, त्यांचा निकाल पुढील काही दिवसांमध्ये अपेक्षित आहे। तर असे सर्वच विद्यार्थी या योजनेसाठी उत्सुक आहेत की आम्हाला फॉर्म भरायचा आहे, मग आम्ही काय करू। तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे अशा विद्यार्थ्यांनी यावर्षी 10वीचे जे परीक्षा दिलेली आहे असे सर्व विद्यार्थी असतील तर यांनी सर्वप्रथम पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करून ठेवायचं आहे। कोणत्याही प्रकारचा फॉर्म सबमिट करू नका, कारण का एकदा का फॉर्म सबमिट केलात की याच्यानंतर लवकर एडिट फॅसिलिटी उपलब्ध करून दिली जात नाही आहे। त्यामुळे सर्वप्रथम तुम्ही तुमचा मोबाईल नंबर असेल, तुमची माहिती प्राथमिक असेल, तुमचं नाव असेल, ॲड्रेस असेल, सगळी माहिती भरून ठेवा। फक्त तिथे 10वीचा जो ऑप्शन आहे शैक्षणिक पात्रता असेल तर ही जी कागदपत्रे आहेत ती अपलोड करण्याची पेंडिंगसाठी ठेवा। तर सर्व विद्यार्थ्यांना ही जी मुदत आहे ती 30 मे पर्यंत देण्यात आलेली आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांना लक्षात घ्या की सध्या तरी तुम्हाला नोंदणी करून ठेवायची आहे, कारण का अजून 10वीचा निकाल लागलेला नाही आहे। CBSE बोर्डाचा 10वीचा निकाल लागलेला आहे। असे विद्यार्थी सध्या हा फॉर्म भरू शकतात। आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे 11वीची प्रवेश प्रक्रिया अजून सुरू झाली नसल्यामुळे विद्यार्थ्यांना हा फॉर्म आहे तो भरता येणार नाही आहे, कारण का याच्यामध्ये 11वीमध्ये विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घेतल्याची रिसिप्ट आहे ती तुम्हाला अपलोड करावी लागते। त्याचबरोबर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट देखील तुम्हाला काढायचं आहे। त्यामुळे या महिन्यामध्ये अजून भरपूर दिवस बाकी आहेत। त्यामुळे सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी कागदपत्र गोळा करायचे आहेत आणि त्याच्यानंतरच ऑनलाईन फॉर्म आहे तो भरायचा आहे। तर या संदर्भात आपण व्हॉट्सअप ग्रुप देखील तयार करण्यात आलेले आहेत। आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपले व्हॉट्सअप ग्रुप आजच जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती आणि मदत मिळून जाणार आहे। सर्व विद्यार्थी आहेत जे महाज्योती मोफत टॅब योजनेअंतर्गत अर्ज करू इच्छितात तर अशांना एकच माहिती आहे की ही जी योजना आहे ती OBC, विजय, NTB, NTC, NTD आणि त्याचबरोबर SBC आणि अनाथ प्रवर्ग असतील तर या कॅटेगरीसाठी लागू असणार आहे। इतर कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना या योजनेसाठी अर्ज करता येणार नाही आहे। आणि जरी तुम्ही अर्ज केला असाल तरी देखील जर या योजनेच्या निकषांमध्ये जर बसत नसाल तर तुमचा अर्ज रिजेक्ट होतो। बरेचसे विद्यार्थी आम्हाला विचारत आहेत की आम्ही मागील वर्षीमध्ये 10वी होतो, 10वी केलेली आहे, तर आम्ही हा फॉर्म भरू शकतो का। आणि अनेक विद्यार्थी विचारत आहेत की आम्हाला सायन्समध्ये ॲडमिशन घ्यायचं नाही आहे, इतर ब्रांचमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे, मग आम्हाला फॉर्म भरता येईल का। तर लक्षात घ्या की या योजनेअंतर्गत MHT, CET, JEE, NEET जे प्रशिक्षण आहे ते टॅबवरती मोफत दिलं जातं। त्यामुळे जे विद्यार्थी 11वी सायन्स म्हणजेच विज्ञान शाखेमध्ये जाणार आहेत अशांनाच लक्षात घ्या या योजनेचा लाभ मिळतो, कारण का फॉर्म भरल्यानंतर फॉर्मची कागदपत्र पडताळणी असेल, त्यानंतर संपूर्ण माहिती असेल अगदी प्रॉपरपणे चेक केली जाते आणि त्याच्यानंतरच मेरिट लिस्ट प्रसिद्ध केली जाते। त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रॉपर फॉर्म भरायचा आहे, जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही आहे। जी कागदपत्र अपलोड करणार आहात ती प्रॉपर स्कॅन करायची आहे, जेणेकरून जर ब्लर असेल तर रिजेक्ट लिस्टमध्ये देखील नाव जाऊ शकतं। तर अशा प्रकारची ही योजना लवकर अपेक्षेपेक्षा सुरू झालेली आहे। तुमच्या जर काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। महाज्योती मोफत टॅब योजनेसंदर्भात प्रॉपर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।